Hello friends, welcome to Polity Simplified. Today's article is article number 15, article 15. Now before moving forward in article 15, मला काही महत्त्वाची थीम तुम्हाला सांगायची आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 मध्ये काय डिफरन्स आहे. आर्टिकल 15 टॉक्स अबाउट जनरल डिस्क्रिमिनेशन. आर्टिकल 15 सर्वसामान्य भेदभावाबद्दल बोलतं. Article 16 talks about discrimination in government employment or public employment. म्हणजे सरकारी नोकऱ्यांमधील भेदभावाबद्दल आर्टिकल 16 बोलतं. सो हा थीम लक्षात ठेवा पक्की. आर्टिकल 15 सर्वसामान्य डिस्क्रिमिनेशन, आर्टिकल 16 डिस्क्रिमिनेशन इन गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट और डिस्क्रिमिनेशन इन पब्लिक एम्प्लॉयमेंट याबद्दल स्पेसिफिकली बोलतं. चला, आर्टिकल 15 कशाबद्दल बोलतं? इट टॉक्स अबाउट डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? भेदभावाबद्दल बोलतं. मग कोणाबद्दल स्पेसिफिकली मेन्शन करतं? तर आर्टिकल 15 टॉक्स स्पेसिफिकली अबाउट सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस. देन इट टॉक्स अबाउट शेड्युल्ड कास्ट. देन इट टॉक्स अबाउट शेड्युल्ड ट्राईब. आणि नवीन इट टॉक्स अबाउट EWS, दॅट इज इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. राहील लक्षात. आणि यासोबत आणखीन एक महत्वाचा वर्ग आहे ज्याबद्दल आर्टिकल 15 बोलतं, ते आहे विमेन अँड चिल्ड्रन. म्हणजे काय होईल, तुम्ही ज्यावेळेस ही थीम क्लिअर करताना की आर्टिकल 15 नेमकं बोलतं कुणाबद्दल, तेव्हा ही अंडरस्टँडिंग खूप जास्त महत्वाची आहे. सो बेसिकली आर्टिकल 15 कशाबद्दल बोलतं? तुम्ही डिस्क्रिमिनेशन करता कामा नये, तुम्ही भेदभाव करता कामा नये. हे पहिला पॉइंट आहे. कुणाबद्दल? सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड ट्राईब, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. आणि यात आणखीन एक ऍडव्हान्टेज त्यांनी ऍड केले फॉर विमेन अँड चिल्ड्रन. हे करत असताना आर्टिकल 15 स्पेसिफिकली दोन कॉम्पोनेंटवर बोलतं. दोन कॉम्पोनेंट. पहिलं ते बोलतं जनरल ऍडव्हान्समेंट म्हणजे काय? सर्वसामान्य गोष्टींमध्ये असणारी त्यांची प्रगती. सो आर्टिकल 15 त्यांना बेनिफिट कशामध्ये देतं? रिगार्डिंग जनरल ऍडव्हान्समेंट, सर्वसामान्य ऑल अदर थिंग्स मध्ये असणारे त्यांना बेनिफिट. आणि दुसरं कशाबद्दल बोलतं? एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मधलं ऍडव्हान्समेंट. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मधील ऍडव्हान्समेंट. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडव्हान्समेंट बद्दल हे बोलतं. राहील लक्षात. सो इट टॉक्स स्पेसिफिकली अबाउट टू कॉम्पोनेंट्स. या सगळ्या घटकांचं पहिलं काय? जनरल ऍडव्हान्समेंट. आणि दुसरं कशाबद्दल बोलतं? एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मधल्या ऍडमिशन्स बद्दल बोलतं. आता क्लिअर झालं असेल. आर्टिकल 15 सर्वसामान्य भेदभावाबद्दल बोलतं, काही विशिष्ट घटकांबाबत बोलतं, आणि या विशिष्ट घटकांच्या दोन घटकांबाबत बोलतं किंवा यांच्या दोन प्रोसेसेस बद्दल बोलतं. एक आहे जनरल ऍडव्हान्समेंट आणि दुसरं आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या ऍडमिशन्स बद्दल बोलतं. चला पाहूया. प्रोहिबिशन म्हणजे काय? की प्रतिरोध करणं, प्रतिबंध करणं. प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? तुम्ही भेदभाव करता कामा नये ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ. तर या घटकांच्या आधारावरती तुम्ही भेदभाव करता कामा नये. तुम्हाला भेदभाव करण्यापासून आम्ही प्रोहिबिट करत आहोत, आम्ही तुम्हाला प्रतिबंध करत आहोत. आता यातील क्लॉज काय म्हणतात आपण पाहूया, एक अंडरस्टँड करूया. थोडं इंटरेस्टिंग आहे. पहा, द स्टेट. आता स्टेटची डेफिनेशन आपण कुठं पाहिलेली आहे? आर्टिकल 12 मध्ये. द स्टेट शाल नॉट डिस्क्रिमिनेट म्हणजे स्टेटने डिस्क्रिमिनेशन करता कामा नये, स्टेटने भेदभाव करता कामा नये. द स्टेट शाल नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन. अगेन द वर्ड केम सिटीजन. आर्टिकल 14 मध्ये सिटीजन वर्ड होता का? नव्हता. आर्टिकल 14 मध्ये वर्ड होता एनी पर्सन. आर्टिकल 15 मध्ये काय वर्ड आहे? सिटीजन. काय शब्द आहे? नागरिक. तर स्टेट शाल नॉट डिस्क्रिमिनेट, राज्यसंस्था भेदभाव करणार नाही अगेन्स्ट एनी सिटीजन. सो आर्टिकल 15 कोणाला ऍप्लिकेबल आहे? हे फक्त सिटीजन्सला ऍप्लिकेबल आहे. पक्का लक्षात घ्या. आर्टिकल 15 फक्त आणि फक्त सिटीजन्सला ऍप्लिकेबल आहे. आणखीन एक सांगतो, फक्त सिटीजन्सला ऍप्लिकेबल असणारे फंडामेंटल राईट्स कोणते आहेत? आर्टिकल 15, 16, 19, 29 and 30. Remember, these are the articles available only to the citizens of India.
15, 16, 19, 29, 30 15, 16, 19, 29, 30 हे आर्टिकल्स असे आहेत जे फक्त आणि फक्त इंडियन सिटीजन्सलाच अवेलेबल आहे. चला आर्टिकलकडे येऊया. द स्टेट शाल नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन ऑन ग्राउंड्स ओनली. फक्त याच कारणावरून स्टेट भेदभाव करता कामा नये. याचा अर्थ इतर कारणांवरून स्टेट भेदभाव करू शकतं. ही कारणं सोडली. कोणती कारणं? धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून स्टेटने भेदभाव करता कामा नये. मात्र ही कारणं सोडली तर इतर कारणांसाठी मात्र स्टेट नक्की भेदभाव करू शकतं. ही कारणं सोडली तर इतर कारणांसाठी मात्र स्टेट नक्की भेदभाव करू शकतं. मग या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. मुद्दा काय आहे? तो मुद्दा आहे जे डिस्क्रिमिनेशन आहे, ज्याला आपण काय म्हणतो? भेदभाव म्हणतो. हे दोन प्रकारचं आहे. एक असतं पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, दुसरं असतं निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन. एक आहे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, दुसरे निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन. पॉझिटिव्ह सकारात्मक, जेव्हा तुम्ही चांगल्या कामासाठी भेदभाव करता. सगळ्या सरकारी कार्यालय असतील या ठिकाणी महिलांसाठी वेगळी रांग असते किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी वेगळी रांग असते. खूप सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी तो स्लोप केलेला असतो, रॅम्प केलेला असतो. हे काय झालं? हा सकारात्मक भेदभाव झाला. आणि हे आर्टिकल 15 अलाव करतं. नकारात्मक भेदभाव, आपल्या जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या, ओळखीच्या, पाहुण्या रावळ्याच्या व्यक्तीला लाईन मध्ये घुसून त्याला अगोदर बेनिफिट मिळवून देणं, हा झाला निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन. हे मात्र आर्टिकल 15 अलाव करत नाही. सो बेसिकली लक्षात घ्या, आर्टिकल 15 सांगतं जी कारणं त्यांनी सांगितलेली आहेत त्याच कारणांवरून भेदभाव करता कामा नये. इतर कारणांवरून तुम्ही भेदभाव करू शकता. मात्र तुम्ही कोणता भेदभाव करू शकता? तुम्ही फक्त सकारात्मक भेदभाव करू शकता. तुम्ही इतर कारणांवरनं नकारात्मक भेदभाव, निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. खूप महत्वाचं वाक्य सांगितलंय. हवं तर रिवाइंड करून परत एकदा पहा. चला आता, स्टेट शाल नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन ऑन ग्राउंड्स ओनली ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ ऑर एनी ऑफ देम. आता हे काय म्हणतं पहा. दुसरा क्लॉज काय म्हणतं? नो सिटीजन म्हणजे भारतातील कोणताही नागरिक शाल बी ऑन ग्राउंड्स ओनली ऑफ religion, race, caste, sex, place of birth or any of them be subject to any disability, liability or restriction. भारताच्या नागरिकावरती वरील कारणांसाठी कोणत्याही पद्धतीने अपंगत्व लादलं जाणार नाही, बंधन टाकलं जाणार नाही किंवा त्याच्यावरती कोणतंही उत्तरदायित्व टाकलं जाणार नाही. या कारणांवरनं कशासाठी? विथ रिगार्ड टू हे पुढे दिलेलं, म्हणजे कोणकोणत्या गोष्टींसाठी हे बंधन टाकलं जाणार नाही. लक्ष देऊन पहा. विथ रिगार्ड टू See, access to shop, public restaurant, hotel, places of public entertainment. म्हणजे तुमच्या मागच्या कारणांसाठी तू या जातीचा तर तू या हॉटेलमध्ये येऊ नको, तू या धर्माचा तू या हॉटेलमध्ये येऊ नको असं बंधन टाकलं जाणार नाही. या ठिकाणी निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन करता कामा नये. दुसरं, विथ द यूज ऑफ वेल्स म्हणजे विहिरी, टँक, बाथिंग घाट, न्हाण्याचे घाट, रस्ते, प्लेसेस ऑफ पब्लिक रिसॉर्ट मेंटेन होली और पार्टली बाय द स्टेट फंड्स आर डेडिकेटेड टू द यूज ऑफ द जनरल पब्लिक. सो या दोन्ही ठिकाणी आर्टिकल 15 सांगतं राज्य संस्थेने भेदभाव करता कामा नये. खाजगी व्यक्तीने भेदभाव केला मग तर तुम्ही लगेच पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करून त्याला जेलमध्ये टाकू शकता. पण राज्य संस्थेविरुद्ध कंप्लेंट कोण करणार? तर तुम्हाला या ठिकाणी फंडामेंटल राईट हे प्रोटेक्शन देतं की राज्य संस्था, स्टेट, जी लोक सत्तेमध्ये आहेत, ही सत्तेमध्ये असणारी लोक या गोष्टींसाठी कोणत्याही प्रकारे भेदभाव करणार नाही. त्या दोन गोष्टींसाठी. पण यातला तिसरा पॉइंट महत्वाचा आहे. या आर्टिकलमध्ये जे काही सांगितलेलं असेल पहा, नथिंग इन दिस आर्टिकल शाल, या आर्टिकलमध्ये काही जरी म्हणलं असलं तरी सुद्धा शाल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर विमेन अँड चिल्ड्रन. या आर्टिकलमध्ये काही जरी सांगितलं असलं तरी यातील कोणतीही गोष्ट राज्य संस्थेने महिला व बालकांसाठी जर विशेष तरतूद केली तर त्यावरती कोणतंही रेस्ट्रिक्शन टाकणार नाही. महिला व बालकांसाठी काहीही तरतूद केली तर त्यावरती रेस्ट्रिक्शन टाकणार नाही. आर्टिकल 3 मधली कोणतीही गोष्ट. म्हणजे आपण ठिकाणी आपण काय करू शकतो? या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करू शकतो. कुणासाठी? महिला आणि बालकांसाठी. हे आर्टिकल स्वतः म्हणतं.
बरोबर आहे. महिला आणि बालकांसाठी तुम्ही पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करू शकता, चांगल्या तरतुदी करू शकता. आता पुढे काय म्हणतं पहा, सी इंटरेस्टिंग आहे. आता नथिंग इन दिस आर्टिकल म्हणजे आर्टिकल मध्ये जे काही सांगितलेलं असेल हे किंवा ऑर इन क्लॉज 2 ऑफ आर्टिकल 29. आर्टिकल 29 आपण नंतर पाहूया. म्हणजे आर्टिकल 15 मध्ये काही जरी म्हणलं असलं किंवा आर्टिकल 29 मधला जो दुसरा कलम आहे, उपकलम आहे, या उपकलमात काही जरी म्हणलं असलं तरी स्टेट फ्रॉम मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ एनी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. लक्षात घ्या, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटीजन्स ऑर फॉर द शेड्युल्ड कास्ट अँड द शेड्युल्ड ट्राईब. म्हणजे राज्यसंस्था आर्टिकल 15 काय म्हणतं, भेदभाव करू नका. आर्टिकल 29 मधला दुसरा क्लॉज म्हणतो काय, भेदभाव करू नका. पण असं जरी म्हणलं असलं तरी सुद्धा राज्यसंस्था सोशली एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस साठी, शेड्युल्ड कास्ट साठी, शेड्युल्ड ट्राईब साठी विशेष प्रोव्हिजन करू शकते. कशाच्या बाबतीत, चला पाहूया. काय, नथिंग इन दिस आर्टिकल ऑर इन सब क्लॉज जी ऑफ क्लॉज 1 ऑफ आर्टिकल 19. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, पण आपण आर्टिकलची बैरॅकची लँग्वेज पाहतोय म्हणून तुम्हाला इथे येते. अदरवाईज सोप्या भाषेत सुद्धा मी सांगू शकतो. पण आर्टिकल 15 मध्ये काय सांगितले किंवा आर्टिकल 19च्या पहिल्या क्लॉज मधल्या सब क्लॉज जी मध्ये काय सांगितलंय ह्याला फरक पडत नाही. कशापासनं, स्टेटला हे रोखू शकत नाही. कशापासून, फ्रॉम मेकिंग स्पेशल प्रोव्हिजन्स बाय लॉ. कसं आहे, स्टेटला जर विशेष प्रोव्हिजन करायचं तर काय करावं, कायदा करावा लागेल, नुसत्या नियमाने नाही चालणार. फॉर मेकिंग स्पेशल प्रोव्हिजन बाय लॉ फॉर अगेन द ऍडव्हान्समेंट. आता हे जनरल ऍडव्हान्समेंट आहे, फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, फॉर शेड्युल्ड कास्ट, फॉर शेड्युल्ड ट्राईब्स, इन सो फार ॲज सच प्रोव्हिजन्स रिलेट टू दी ऍडमिशन टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. या ठिकाणी आपण कशाबद्दल बघितलं, जनरल ऍडव्हान्समेंट, नॉर्मल ऍडव्हान्समेंट. या ठिकाणी आपण कशाबद्दल बघतोय, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मधल्या ऍडव्हान्समेंट बद्दल बघतोय, इन्क्लुडिंग कुठं, प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ज्या गव्हर्नमेंटने त्यांना मदत केलेली असो किंवा मदत केलेली नसो, एडेड ऑर अनएडेड बाय द स्टेट, अदर दॅन मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. फक्त या ठिकाणी स्टेट अल्पसंख्याकांच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या ठिकाणी बंधन टाकू शकत नाही. अदरवाईज खाजगी असो, सरकारी असो, सरकारनं मदत केलेली असो, इतर कोणत्याही ठिकाणी राज्यसंस्था भेदभाव करून, स्पेशल क्लास करून त्या शैक्षणिक संस्थांमध्ये सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड ट्राईब यांच्यासाठी विशेष तरतूद करू शकते. आलं लक्षात? म्हणजे मला सांगा, आपण इथपर्यंत काय पाहतोय, आपण हे पाहतोय की आर्टिकल 15 म्हणतं काही ग्राउंड्सच्या आधारावरती भेदभाव करू नका, भेदभाव करू नका, पण राज्यसंस्था भेदभाव करू शकते. आपण 3 गोष्टींसाठी पाहितलंय ज्या ठिकाणी राज्यसंस्था भेदभाव करू शकते. पहिलं, विमेन अँड चिल्ड्रन. दुसरं, जनरल ऍडव्हान्समेंट ऑफ सोशली अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस, शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड ट्राईब. तिसरं, ऍडमिशन टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स फॉर सोशली एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस, शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड ट्राईब. महिला बालक, जनरल ऍडव्हान्समेंट आणि काय, सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस साठी शिक्षण संस्थांमध्ये ऍडमिशन बाबत सुद्धा राज्यसंस्था वेगळा निर्णय करून त्यांना अप्पर हँड देऊ शकते. आता इथं महत्वाचं काय, पुढं नवीन पॉइंट ऍड झालेला आहे. नथिंग इन दिस आर्टिकल म्हणजे या कलमामध्ये काही जरी म्हणलं असलं तरी किंवा सब क्लॉज जी ऑफ क्लॉज 1 ऑफ आर्टिकल 19 ऑर क्लॉज 2 ऑफ आर्टिकल 29 शॅल प्रिव्हेंट दी स्टेट फ्रॉम. इथं काही जरी म्हणलं असलं तरी ही कोणतीही गोष्ट राज्यसंस्थेला काही महत्वाचे कायदे करण्यापासून थांबवू शकत नाही, प्रिव्हेंट करू शकत नाही. आता हे कायदे कोणते, फॉर स्पेशल प्रोव्हिजन, विशेष तरतूद करणं, कशासाठी, फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स ऑफ द सिटीजन अदर दॅन क्लासेस मेन्शन इन क्लॉज 4 and 5. म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून आर्टिकल 15 मध्ये ईडब्ल्यूएस प्रोव्हिजन ऍड करण्यात आले नरेंद्र मोदी सरकारच्या अंडर. आर्टिकल 15 मध्ये म्हणजे आतापर्यंत आर्टिकल 15 मध्ये राज्यसंस्था फक्त कुणासाठी पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करू शकत होती, शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड ट्राईब,
विमेन अँड चिल्ड्रन आणि सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. यानंतर कुणासाठी करू शकते, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या जनरल ऍडव्हान्समेंटसाठी सुद्धा स्टेट लॉ करू शकतं. आणखीन काय आहे तर सोबत एनी स्पेशल प्रोव्हिजन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ सिटीजन्स, फक्त सिटीजन्स, अदर दॅन क्लासेस मेन्शन इन क्लॉज 4 and 5. 4 आणि 5 मध्ये कोणते क्लासेस जे आपण मगाशी पाहिजे यांच्या व्यतिरिक्त इन सो फार ॲज सच स्पेशल प्रोव्हिजन रिलेट टू देअर ऍडमिशन टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. सेम, फक्त काय झालंय की मगाशीच्या प्रोव्हिजन्स आपण त्या क्लास 4 आणि 5 मधल्या क्लासेसला लागू केल्या होत्या, त्या प्रोव्हिजन आपण आता कुणा लागू करतोय, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्सला लागू करतोय. आणि हे कुठं आपण प्रायव्हेट मध्ये, एडेड, अनएडेड मध्ये सगळं करू शकतो. आता हे पुढे काय सांगतं पहा सी क्लॉज 1 ऑफ आर्टिकल 30 म्हणलेलं असो किंवा नसो, इन केस ऑफ रिझर्वेशन वुड बी इन ऍडिशन टू द एक्झिस्टिंग रिझर्वेशन अँड सब्जेक्ट टू मॅक्सिमम ऑफ 10% ऑफ द टोटल सीट्स इन इच कॅटेगरी. म्हणजे जे सध्याचं एक्झिस्टिंग आरक्षण आहे याच्यावर मॅक्सिमम जेवढ्या सीट आहेत त्यात फक्त 10% आरक्षण मिळणार आहे. बरोबर, फक्त 10% रिझर्वेशन मिळणार आहे ज्या सीट्स आहेत त्याच्या. आलं लक्षात. सो आर्टिकल 15 काय करतं, आर्टिकल 15 तुम्हाला या ठिकाणी सांगतं की भेदभाव करू नका, डिस्क्रिमिनेशन करू नका काही ग्राउंड्स वरती, पण स्टेट भेदभाव करू शकतं फॉर स्पेशल क्लासेस. आणि स्पेशल क्लासेस फक्त 2 गोष्टींसाठी, एक जनरल ऍडव्हान्समेंटसाठी किंवा दुसरं एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मधल्या ऍडमिशन साठी स्टेट भेदभाव करू शकतं. मग या ठिकाणी ईडब्ल्यूएस म्हणजे काय तर फॉर द पर्पज ऑफ दिस आर्टिकल, म्हणजे या आर्टिकल साठी आणि आर्टिकल 16 साठी, दोन्हीसाठी, आर्टिकल 15 साठी आणि आर्टिकल 16 साठी, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन शाल बी सच ॲज मे बी नोटिफाईड बाय दी स्टेट फ्रॉम टाइम टू टाइम. म्हणजे मला सांगा ईडब्ल्यूएस कोण असेल, कोण डिसाईड करेल, स्टेट डिसाईड करेल. स्टेट कोणतं, महाराष्ट्र का नाही, कोण डिसाईड करेल, हे डिसाईड करेल आर्टिकल 12 मध्ये जे स्टेट येतात ते डिसाईड करेल. ऑन दी बेसिस ऑफ फॅमिली इन्कम अँड अदर इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डिसएडव्हान्टेज. याच्या आधारावरती स्टेट ज्यामध्ये सगळ्या ऑथॉरिटी आर्टिकल 12 मध्ये येतात त्या स्टेटचे डेफिनेशन डिफाईन करू शकतात, जे कोणी सांगितलेलं आहे, लॉने सांगितलेलं आहे. परत एकदा सिंगल लाईन थीम सांगतो, पक्की लक्षात घ्या. आर्टिकल 15 जनरल डिस्क्रिमिनेशन बद्दल बोलतं, आर्टिकल 16 डिस्क्रिमिनेशन इन गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट बद्दल बोलतं. आर्टिकल 15 काय सांगतं तर आता आपण सगळी समरी जर पाहितली तर आर्टिकल 16 म्हणतं काही ग्राउंड्स वरती तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू नका. कोणते ग्राउंड्स त्यांनी सांगितले इथं पहा, लक्ष द्या. त्यांनी काय सांगितलं, कोणते ग्राउंड्स आहेत तर ऑन द ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ. या कारणांवरून तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू नका. पण सोबत स्टेट डिस्क्रिमिनेशन करू शकतं. कुणासाठी, लक्ष देऊ नका, कुणासाठी करू शकतं, विमेन अँड चिल्ड्रन, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, लक्षात घ्या, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. तिसरं इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, चौथं शेड्युल्ड कास्ट आणि 5वं शेड्युल्ड ट्राईब. म्हणजे भेदभाव करू नका. मात्र हे जरी म्हणले असे भेदभाव करू नका तरी सुद्धा स्टेट इज एम्पॉवर्ड टू मेक स्पेशल प्रोव्हिजन फॉर जनरल ऍडव्हान्समेंट अँड फॉर एज्युकेशनल ऍडमिशन टू सर्टेन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. दॅट्स ऑल. थँक्यू.